जय श्रीकृष्ण मंडळी. आज दीप अमावास्या. दीप अमावास्येचं महत्त्व आपल्या अनेक ग्रंथांमधून आपल्याला दिसून येते. पहा, पूर्वीच्या काळी दिवा लावूनच सर्व व्यवहार केले जातात. आज जशी लाईट वगैरे आहे, इलेक्ट्रिकची आपल्याला सोय आहे, तशी पूर्वीच्या काळी नव्हती. आणि म्हणून श्रावण महिना येणार असतो आणि त्या महिन्यामध्ये खूप पाऊस सुरू असतो आणि म्हणून घरामध्ये अंगणामध्ये भरपूर उजेड राहावा आणि सगळीकडे लखप्रकाश यावा म्हणून घरामध्ये जेवढे काही दीप असतात तेवढे सगळे घासून पुसून स्वच्छ करावे आणि ते दिवे लावून त्यांची पूजा करावी. म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला ते उजेड देऊ शकतील अशी वेगळी धारणा पुढच्या काळी लोकांमध्ये होती. आणि म्हणून आज ते मस्त दिवे सगळे स्वच्छ झाडून धुवून पुसून संध्याकाळी त्याची पूजा करत आणि सर्व दिवे घरामध्ये लावण्याची पूर्वीच्या पासून ही प्रथा आपण पाळत आलो. त्यासाठी या दिवशी गोडधोड अन्नपदार्थ करूनसुद्धा देवाला नैवेद्य वगैरे करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. अनेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असल्या तरी दीप अमावस्येचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तसं दीपाचं महत्त्व आपल्या सर्व धर्मग्रंथांमध्ये आहेच. वाढदिवसाला आपल्याकडे दीप लावून ओवाळण्याची प्रथा आहे. दिवे विझवण्याची नाही परंतु आपण पाहतो की वाढदिवसाला हॅपी बर्थडेच्या नावाखाली आपण त्या मेणबत्ती विझवण्याचं कार्य आता करत आहोत, परंतु ती गोष्ट काही योग्य नाही. आता दिव्याचं महत्त्व पहा किती अनन्यसाधारण आहे. एका दिव्याने हजारो दिवे आपल्याला लावता येतात. तसं एका लाईटने आपल्याला हजारो लाईट नाही लावता येत. तसं दीप पाहिल्याबरोबर आपल्या मनाला एक वेगळं समाधान निर्माण होते. मग ते समाधान ते अतिशय दिव्याचं महत्त्व हे अतिशय संपूर्ण ग्रंथांमध्ये विशद केलेलं आहे. एक दीपक लावला की पहा पूर्ण घरामध्ये संपूर्ण उजेड होतो. तसं एखाद्याने चांगलं कार्य केलं की संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून प्रत्येकाने दीपपूजनाचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे. बा, घरामध्ये जर मुलगा झाला तर कुलदीपक झाला असं म्हणतो, पण मुलगी असली तर कुलपंती आपण म्हणूया, काय हरकत आहे. मुलीसुद्धा मुलांप्रमाणेच आता संपूर्ण गोष्टीमध्ये पुढे आहे. आणि म्हणून या दीपकाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण पंथीचंही समजूया. आकाशामध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा न दिव्याचा प्रकाश पडत न पंथीचा प्रकाश पडत. तेव्हा मात्र सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वाला लख प्रकाश देत असतो. परंतु जेव्हा अंधार होतो तेव्हा आपल्याला दिव्याची आवश्यकता पडते. आणि म्हणून जीवनात जेव्हाही आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागते, एखाद्या संकटाला सामोरं जावं लागते, तेव्हा मुलाप्रमाणेच मुलीसुद्धा अतिशय कर्तबगार पद्धतीने या समाजाला नवी दिशा देत आहेत. आणि म्हणून मुलगा मुलगी समान मानून आपण दोन्ही आपल्या दिव्याची आणि पंथीची योग्य काळजी घेणे आवश्यक नाही का. दिवा हा अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व देणारा आहे. पहा, तुम्हाला संध्याकाळी एखाद्या वेळेस कोणाच्या घराच्या समोर तुळशीजवळ दिवा दिसला की आपल्या डोळ्यांना किती शांतता प्रदान करतो. आपलं मन पहा किती प्रसन्न होते. जेव्हा आरतीच्या वेळी एखाद्या तबकामध्ये आपण दिवा ठेवतो आणि परमेश्वराची अर्चना करतो तेव्हा दिव्याला पाहून आपल्या मनाला पहा किती प्रसन्नता वाटते. म्हणजेच काय तर दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो. तसं आपण स्वतः मेहनत करून इतरांना जर आनंद देण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाही तितकाच आनंद मिळतो. तो आनंद, तो समाधान हे जो उपभोगतो ना त्यालाच ते कळतं. आणि म्हणून आपण इतरांना सुद्धा सहकार्य करून तो आनंद द्विगुणित करूया आणि या दीपोत्सवाचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजून घेऊया. राधे राधे.